स्ट्रगल पण होता ना, पण तो पण इतका मनोरंजक आहे की मी नेहमी सेटवर म्हणत होते की जितकं फिल्म फुलवंती जेवढी एंटरटेनिंग आहे तेवढं बिहाइंड द सीन्स जे आहेत, मेकिंग ऑफ फुलवंती इज इक्वली एंटरटेनिंग. मी नेहमी हे सांगत आले आहे की मी मेडिटेशनमुळे खूप सेन राहते. जी काय झोप कमी झालेली असते ती मेडिटेशनमध्ये भरून निघते असं मला वाटतं. आणि पहिलं हृदयाच्या खूप जवळ असतं ऑलवेज. आणि नामांकनं भरपूर आहेत. टीम साठी मी खूप खुश आहे. मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले झीचा एकदम खास इव्हेंटला, तो म्हणजे झी चित्रगौरव पुरस्कार. आणि आता त्याला 25 वर्ष पूर्ण झाले आणि आपल्यासोबत एक हास्य क्वीन आहे जिचं हसणं फार सगळ्या महाराष्ट्रांना आवडतं. ती म्हणजे प्राजक्ता माळी. कशी आहेस तू? मी छान आहे, थँक्यू. खूप सुंदर दिसतेस. आणि मी क्रेडिट नाही विचारणार कारण तू आता तुझं क्रेडिट म्हणजे तू एकदमच आहे सुंदर. तू जे घालशील ते एकदम भारी दिसतेस. प्रश्न माझा असा आहे की तुला काय आवडले तुझं आजचं लुकमध्ये? मला साडी आवडली, साडीचा रंग आवडला. हा रंग मी साडी सेक्शनमध्ये कधी केला नव्हता. अच्छा, या तुझा फर्स्ट आहे म्हणजे हा साडी सेक्शनमधला हा पहिल्यांदा, किंवा खूप दिवसांनी केला असं तरी म्हणूया नक्की. या पण हा खरंच खूप सुंदर जातोय तुला. एकदम अशी एकदम म्हणतात ग्लॅमरस दिसतेस, एकदम भारी दिसतेस. झीला 25 वर्ष पूर्ण होते, त्या बाबतीत तुला काय सांगायचं? मला खूप आनंद आहे की रौप्य महोत्सवी वर्षी फुलवंती बेस्ट चित्रपट या कॅटेगरीमध्ये आहे. त्यामुळे हे वर्ष फुलवंतीमुळे आमच्या लक्षात राहीलच, पण त्यावेळेस चित्रगौरवचं पण 25वं वर्ष होतं बरं का. हे देखील लक्षात राहील. ॲक्च्युली दोघंही एकत्र आल्यामुळे तुझा एकदम चेहऱ्यावरती आनंद दिसतोय आणि तू एकदम एकदम पॉझिटिव्ह कशी राहू शकते. कारण तुझं हेक्टिक खूप सुरू आहे सध्या. आणि तुझं तेव्हा फुलवंतीच्या वेळेला पण तू खूप हेक्टिक होती आणि तू तेव्हा प्रोड्युसर, ॲज अ प्रोड्युसर तुझ्या डोक्यावर जे काही सुरू होतं ते सगळ्यांनी बघितलं होतं. पण स्टील तू एकदम फ्रेश कशी काय राहू शकतेस त्यामध्ये? मी नेहमी हे सांगत आले आहे की मी मेडिटेशनमुळे खूप सेन राहते. जी काय झोप कमी झालेली असते ती मेडिटेशनमध्ये भरून निघते असं मला वाटतं. शिणवा जो असतो तो शिण पण भरून निघतो. तर मेडिटेशन हेल्प्स मी अ लॉट. प्राणायाम, योग आणि ध्यान, ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या तुझ्या लाईफमधल्या आणि तू त्या फॉलो करतेस मुळात. त्यामुळे तू एकदम भारी वाटते. तुझ्याकडून हे इन्स्पिरेशन मी घेऊन सुरुवात केली आहे ॲक्च्युली. ऑल द बेस्ट. थँक्यू. पाथवर राहा. येस, मी ट्राय करते पण तुझ्यासारखं नाही जमणार, खरं सांगते. एक सुरुवात करणं होतं पण मग ते कन्सिस्टंटली होत नाही. त्यासाठी एक वेगळी त्याला साधना म्हणतात. तर साधना महत्त्वाची, कन्सिस्टन्सी महत्त्वाची. पण मग एकदा आलं ना अंगात ते, मग तुम्ही त्याशिवाय जगू शकत नाही. अशी वेळ येईपर्यंत थांबू नका. मग ते त्याशिवाय म्हणजे जेवल्याशिवाय तुम्ही जगू शकता का? नाही. तर हे केल्याशिवाय मी आता जगू शकत नाही, ही वेळ येते. आणि की ध्यानाशिवाय मी आता जगू नाही शकत. सो ध्यान इज कंपल्सरी. सो हे येईपर्यंत करत राहा, मग टेन्शन नाही. येस, मी नक्की फॉलो करणार आहे. झीला तर 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या सगळ्यामध्ये तू आता फुलवंती हे तुझं स्वतःचं जे बाळ घेऊन आली आहेस त्या बाबतीत तुला काय वाटतं? अरे आनंद आहे. मी म्हटलं तसं स्पेशल आहे कारण पहिली निर्मिती आहे आणि पहिलं हृदयाच्या खूप जवळ असतं ऑलवेज. आणि नामांकनं भरपूर आहेत. टीम साठी मी खूप खुश आहे कारण प्रत्येक टीम मेंबरला जवळपास सगळ्या कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन्स आहेत. सो फिंगर्स क्रॉस्ड. बाकी बघू काय म्हणतात देव. तुला मिळणार आहे, नक्की मिळणार आहे. त्यासाठी तू एकदम ग्लॅमरस बनून आलीस आणि सगळं रेडी होऊन आलीस का तू? नाही, मला छान सजून धजून जायला आवडतं नेहमीच अवॉर्ड फंक्शनला. पण यावेळेस जरा एक्स्ट्रा स्पेशल होतं कारण फुलवंती आहे. दॅट इज ऑल्सो देअर. फुलवंती आणि झी चित्रगौरव दोघांचाही जो आनंद तुझ्या चेहऱ्यावरती दिसतो ॲक्च्युली तो स्पेशल वेगळा आहे, काहीतरी वाटतंय. आणि तुझी एनर्जी आजची वेगळी आहे. तू ते एकदम घेऊन आलेस, वर तुझं ऑर आहे तसं घेऊन आले आणि तू फिरतेस तशी, एकदम भारी वाटतंय. पण तरीही आज जर तुला फुलवंती मिळालं, तुला एकदम सगळ्या कॅटेगरीमध्ये तुला अवॉर्ड मिळाला, तुझी काय फिलिंग असेल ग? पार्टी करूया. ते लिहिलंय तिकडे. चला पार्टी करूया. कारण डिझर्व करतात. सगळ्या मंडळींनी खूप कष्ट घेतलेत. त्यांना कौतुकाची थाप निर्मात्या लोकांकडून मिळणं पण गरजेचं आहे. सो नक्कीच पार्टी करू. येस, पार्टी नक्कीच करू. फुलवंतीपासूनचा आजचा जो प्रवास आहे त्या बाबतीत तुला एका शब्दात मांडायचं असेल ते काय असेल? फक्त फुलवंतीचा का प्राजक्ताचा? नाही, फुलवंतीपासून ॲज अ प्रोड्युसर पासून झी चित्रगौरवचा प्रवास मनोरंजक. वा, हे भारी मांडलेस तू. पण काही बोल. म्हणजे स्ट्रगल पण होता ना, पण तो पण इतका मनोरंजक आहे की मी सेटवर म्हणत होते की जितकं फिल्म फुलवंती जेवढी एंटरटेनिंग आहे तेवढं बिहाइंड द सीन्स जे आहेत, मेकिंग ऑफ फुलवंती इज इक्वली एंटरटेनिंग. येस, जे प्राजक्ता राजचे पण आम्ही बघितले होते त्यासाठी पण तुझं एकदम ऑल द बेस्ट त्यासाठी. आणि थँक्यू सो मच माझी गप्पा मारून. खूप सुंदर दिसत, अशीच सुंदर दिसत राहा. थँक्यू.